नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीचं ॲप एकदम व्यवस्थित चालत असल्यामुळे आता आपण ई पीक पाहणी मोबाईलवर कशी करायची चला बघूया। तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी DCS हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे। महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी म्हणून लॉगिन करा पर्यायावरती लॉगिन करायचं आहे। त्यानंतर नोंदणी करा या पर्यायावरती निवडून या ठिकाणी नाव आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा। अशा पद्धतीने OTP टाकून नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे परत एकदा मोबाईल नंबर टाकून OTP सेंड करून घ्यायचा आहे। लॉगिन करून घ्यायचे आहे। या ठिकाणी नवीन खातेदार नोंद करा पर्यायावरती क्लिक करून आपला विभाग, जिल्हा, तालुका, गाव निवडून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट करून घ्यायचा आहे। या ठिकाणी गट क्रमांक या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला गट नंबर एंटर करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला शोधा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या शेतकऱ्याचे नाव या ठिकाणी सर्च करून घ्यायचे आहे। या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्यासमोर खाता क्रमांक दिसेल, त्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी खातेदाराचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड दिसेल, त्या ठिकाणी पिकाची माहिती नोंद या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांक, गट क्रमांक, हंगाम हे निवडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी गट खाते क्रमांक निवडून घेत आहे। त्यानंतर मी गट नंबर निवडून घेत आहे। त्यानंतर हंगाम या ठिकाणी खरीप, त्यानंतर आपल्याला पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी एक पीक म्हणून निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर निर्भेळ पीकमध्ये आपल्याला पीक हे शब्द निवडायचा आहे। त्यानंतर आपण किती पिकं लावलेले आहेत ते पिकं आपण एक एक करून निवडून घ्यायचे आहे। जर या ठिकाणी आपण तुमच्या क्षेत्रामध्ये एकच पीक लावलेलं असेल तर त्या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। अन्यथा जर आपण 20 गुंठे किंवा 10 गुंठे किंवा 40 गुंठे अशा पद्धतीने लावले असेल तर तेवढे पीक आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी सिंचन पद्धती निवडामध्ये आपण विहीर निवडून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ठिबक, तुषार किंवा प्रवाही सिंचनपैकी एक निवडू शकता आणि या ठिकाणी आपण लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर क्लिक केल्यानंतर पुढे जा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे। नंतर या ठिकाणी आपल्याला 2 छायाचित्र अपलोड करून घ्यायचे आहे। ओके या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर पिकाची माहिती साठवली अपलोड झाली आहे। अशा पद्धतीने आपल्याला पॉपअप येईल। या ठिकाणी आपल्याला पिकाची माहिती संपूर्ण भरलेली दिसेल। अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी पूर्णपणे करू शकता।